नव्हतं. वास्तविक तुम्ही लोकांनी पण माझ्याबद्दल न्यूज लावताना जिल्हा प्रमुख म्हणून लावला असतात तर मला अजिबात त्याचं वाटलं नसतं, त्याचा खुलासा मी केला असता. पण आमदारांच्या मुलग्याची दादागिरी, आमदारांच्या मुलग्याची, पण मी पण आमदारांचा मुलगा आहे. माझं नाव जेव्हा एका फिर्यादीमध्ये येत होतं त्याची शहानिशा करायला नको पाहिजे होती, किंवा त्यांनी आम्हाला सांगायला नाही पाहिजे होतं. आणि फिर्याद घेताना ती साधी एनसीची कलम आहेत, तुम्ही देखील अनुभवी आहेत, त्या एनसीच्या कलमांच्या जागी माझ्यावरती एफआयआर दाखल केली गेलेली आहे. एफआयआर. आणि आम्ही रितसर पद्धतीनं त्या ठिकाणी खंडणीचा गुन्हा दाखल करा म्हणून सांगायला गेलो तर आम्हाला सांगितलं की त्या ठिकाणी अण्णा कदम श्रीपद आपले शशिकांत श्रीपद चव्हाण ही 2 नाव वगळा, मी तुमची त्या ठिकाणी खंडणीची केस दाखल करून घेतो. हे पोलिसच राज्यमंत्री तर करतायत, पण त्यांच्या हाताखाली राहून पोलिसच त्या ठिकाणी या खंडणी पोरांना अभय देण्याचं काम करतायत. आणि त्याचा पुरावा माझ्याकडे आहे, हा मी तुम्हाला देणारच आहे. हे मी लिहून आणलेलं आहे. पोलिसांचा त्याच्यावरती सही शिक्का आहे. त्यांनी तसं स्पष्ट लिहून दिलंय की त्या ठिकाणी तुम्ही यांची 2 नावं वगळा, अण्णा कदम आणि श्रीपद चव्हाण म्हणून या खंडणीच्या गुन्ह्यातनं वगळा, आपले शशिकांत चव्हाण त्या खंडणीच्या ह्याच्यातनं वगळा, तर आणि तरच तुमचा मी गुन्हा दाखल करून घेईन. आमच्यासारख्या, मी एक पक्षाचा जिल्हा प्रमुख आहे, माझे वडील आमदार आहेत, आम्ही भलेही विरोधी पक्षात असू, ते अशा प्रकारची धाकदपटशाही आमचा गुन्हा नोंदवून घेतला नाही.